आणि माझा मुलगा आता 3रीत आहे. अगदी त्याने मागच्या वर्षी 2रीतच त्याने मला स्वतःहून येऊन सांगितलं, आई थँक्यू हा, मला तू मराठी मीडियममध्ये घातलं, कारण माझ्या मुलाला पूर्ण दिवस मोकळा मिळतो. त्याचं जे काही शिकणं आहे ते शाळेत अगदी व्यवस्थित होतं. थोडासा अभ्यास देतात, अर्धा तासात तो अभ्यास पूर्ण संपून पण जातो. माझा मुलगा दिवसभर मोकळा असतो. सोसायटीत फक्त माझा एकटा मुलगा मराठी मीडियममध्ये आहे. बाकी सगळ्यांची मुलं क्लासला जातात, तिकडे जातात, तिकडे ते सतत दबावाखालीच असतात, काही ना काही मला हे करायचं ते करायचं. पण माझा मुलगा पूर्ण फ्री असून त्याला ते अतिशय आवडतं. आणि मला लोक विचारतात, कारण बायकांनी फार धसका घेतला आहे कॉम्पिटिशनचा, की पुढे कसं होणार, अरे पुढे कसं होणार त्याचं आपण आत्ता का चिंता करायची, मला हेच कळत नाही. आणि मला असं वाटतं आपण जेव्हा आपली मुलं जन्माला घालतो त्यावेळेला त्यांना कुठल्या तरी रेसमध्ये घालायचं आहे या विचाराने आपण जन्माला घालतो का, तर मग तो मुलगा जन्माला आला तर त्याला त्याचं वागू दे, त्याचा एक वेगळा प्रवास आहे, तो त्याचा वेगळा त्याला प्रवास करू दे. आणि मला जेव्हा म्हणतात की काय बरं तुम्ही का घातलं त्याच्यामध्ये, मग कसं असं तसं, त्यावेळेला मी एकच सांगते, ज्याला चमकायचं आहे तर तो कुठेही जाऊन चमकणारच. आता माझ्या घरातलंच उदाहरण आहे. माझी बहीण आहे जी कोकणातल्या अतिशय छोटंसं खेडेगाव, म्हणजे तुमची झकपक शाळा नाही, काही मॉडर्न काहीच नाही, ते पत्र्याची शाळा, अक्षरशः पाणी नाही, काही नाही, काही नाही, खूप छोटंसं खेडेगाव. तिथून ती अगदी मराठी शाळेमध्ये सगळे विषय मराठी, तिथे सगळं पूर्ण करून ती लंडनला स्वकर्तृत्वावर जाऊन आली 2 वेळा. आणि आता ती स्वीडनला बँकेत आहे ऑफिसर म्हणून. तर त्याच्यामुळे असा काही प्रश्नच नाही, ज्याला जायचंय पुढे तो जाणार. त्याच्यासाठी माध्यमाचं काही मला असं वाटतं की गरज नाही आहे. तुम्ही त्याला छान आनंदी शिक्षण द्या, एवढं फार महत्त्वाचं आहे.